कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्यातील महाड शहरात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे। रात्रीच्या वेळी गस्त घालत असताना शिरगाव नाक्यावर एका संशयास्पद एर्टिगा कारला रोखण्यात आलं। या कारची कसून तपासणी केली असता त्यात मोठ्या प्रमाणात विदेशी दारूचा बेकायदेशीर साठा आढळून आला। पोलिसांनी या कारवाईत कारसह एकूण 1,07,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे। या प्रकरणी शिरगाव येथील 29 वर्षीय आरोपी निखिल सुरेश सागवेकर याला पोलिसांनी अटक केली आहे। त्याच्यावर विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून ही दारू स्वतःच्या फायद्यासाठी आणि विक्रीसाठी नेली जात असल्याचे उघड झाले आहे। महाड शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक रमेश तडवी यांच्या नेतृत्वाखाली ही यशस्वी कारवाई करण्यात आली। निवडणुकांच्या काळात बेकायदा दारू वाहतूक रोखण्यासाठी पोलीस अलर्ट मोडवर असून ही दारू कोठे पोहोचवली जात होती याचा सखोल तपास सुरू आहे। या कारवाईमुळे महाड परिसरात अवैध धंदे करणाऱ्यांचे धाबे दणाणले असून पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे।